नमस्कार, स्वागत आहे माझ्या शुभ हिंदवी रेसिपीमध्ये. उन्हाळा सुरू झाला की आपल्याला काहीतरी थंडगार खावंसं वाटतं. पण आज मी तुमच्यासाठी घेऊन आले आहे अतिशय साधी आणि सोपी आणि नॅचरल नारळाची आईस्क्रीम. बाजारात मिळते तशीच टेक्स्चर आलेली ही आईस्क्रीम आपण घरच्या घरी फक्त 3 ते 4 साहित्यात बनवणार आहोत. चला तर मग वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करूया. आणि मैत्रिणींनो, ही आईस्क्रीम लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांनाच आवडते, पण विशेषतः लहान मुलांसाठी ही अतिशय उत्तम आहे. कारण यात तुम्ही तुमच्या आवडीनुसार साखरेचे प्रमाण जास्त कमी करू शकता. त्यामुळे हे बाहेरच्या आईस्क्रीमपेक्षा कितीतरी पद्धतीने हेल्दी आहे. त्यामुळे तुमच्या मुलांना मधल्या वेळेत काहीतरी गोड आणि थंड खायचं असेल तर ही घरगुती नारळाची आईस्क्रीम नक्की द्या. चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया. आईस्क्रीम अधिक मऊ आणि चविष्ट होण्यासाठी मी आज एक खास ट्रिक वापरलेली आहे. मी अख्खा नारळ कुकरमध्ये थोड्या पाण्यामध्ये ठेवून 2 ते 3 शिट्ट्या काढून घेणार आहे. असे केल्यामुळे नारळाचे कवच अगदी सहज निघते आणि खोबरे काढताना कष्ट पडत नाहीत. नारळाला उकडल्यामुळे त्यातील पांढरा भाग मऊ होतो, ज्यामुळे आईस्क्रीमसाठी तयार होणारे पुरण अगदी मलाईदार क्रीमी लागते. सर्वात महत्त्वाचं म्हणजे लहान मुलांसाठी उकडलेले नारळ पचायला हलके असते, त्यामुळे हे आईस्क्रीम लहान मुलांसाठी अधिक सुरक्षित आणि आरोग्यदायी बनते. हे आपण कुकरमध्ये हा नारळ उकडून घेतलेला आहे. साधारण आपण 3 शिट्ट्या इथे कुकरच्या काढून घेतलेल्या आहेत. आता हा नारळ पहा किती छान असा आपला उकडलेला गेलेला आहे. आता हा आपण कुकरमध्ये उकडलेला नारळ फोडून घेऊया. तुम्ही पाहू शकता उकडल्यामुळे नारळाचे कवच अगदी सैल झालेले आहे. हलकासा फटका जरी दिला तरी नारळ अगदी सहज फुटतो आणि नंतर त्याचे खोबरे कडापासून आपोआप वेगळे व्हायला लागतात. नारळ आपल्याला अगदी मधोमध 2 सारख्याच भागात फोडून घ्यायचा आहे. नारळ फोडताना तो हाताने गोलाकार फिरवत राहा आणि मधोमध हलके फटके द्या, म्हणजे तो अगदी सेम 2 भागात विभागला जाईल. आपला नारळ छान फुटलेला आहे. आता आपण नारळाचं पाणी आपण एका पातेल्यामध्ये काढून घेऊया, कारण की हे पाणी आपल्याला आईस्क्रीममध्ये वापरायचं आहे. इथे आपलं नारळाचं पाणी सुद्धा छान असं निघलेलं आहे. तुम्ही पाहू शकता नारळ किती सैल झालेला आहे. आता आपण हा नारळ यातनं काढून घेऊया. पहा आता उकडण्याचा खरा चमत्कार. आपण नारळ कुकरमध्ये वाफळून घेतल्यामुळे त्याचं खोबरं कवचापासून अगदी वेगळं झालेलं आहे. आपल्याला खूप कष्ट न करता चाकू किंवा चमच्याने कडांमधून हलकसं प्रेस केलं की हा नारळ पांढरा शुभ्र गोटा अगदी अखंड बाहेर येतो. पहा, अशा प्रकारे नारळ काढल्यामुळे त्याचा मागचा काळा भाग, ब्राऊन स्किन खूप पातळ राहतो किंवा निघतही नाही, ज्यामुळे आपली आईस्क्रीम एकदम मार्केटसारखं पांढरशुभ्र होतं. लहान मुलांना असं दिसायला छान आणि मऊ आईस्क्रीम खूप आवडतं. जर तुम्हाला वाटलं की मागचा थोडा ब्राऊन भाग आला आहे तर तो आपण पिलरने काढू शकतो किंवा आपण चाकूनेही त्याला काढून टाकू शकतो. म्हणजेच आईस्क्रीममध्ये फक्त मऊ आणि पांढरी मलई शिल्लक राहील. आपण दोन्ही भागातून असं खोबरं व्यवस्थित असं काढून घेतलेलं आहे. तुम्ही पाहू शकता अजिबात आत चिटकलेलं नाही आणि काळा भागही त्याला चिटकलेला नाही. अगदी पांढरं शुभ्र असं आपलं खोबरं यातून निघलेलं आहे. थोडासा भाग आपण असा ह्या चाकूच्या सहाय्याने या प्रकारे आपण काढून टाकू शकतो. पहा किती पांढरा शुभ्र असा आपला अखंड नारळ निघलेला आहे. आता हा आपण अखंड निघलेला नारळ आपण छोट्या तुकड्यांमध्ये कापून घेऊया. आपण हा नारळ उकडून घेतल्यामुळे तो कापताना सुद्धा खूप मऊ लागतोय. आता हे तुकडे आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेऊया. या प्रकारे असे छोटे तुकडे करून आपण या मिक्सरच्या भांड्यामध्ये दोन्ही तुकडे कट करून घेणार आहोत. आपण दोन्ही
तुकडे यामध्ये कट करून मिक्सरमध्ये बारीक करून घेतलेला आहे। पहा किती छान असं आपला मिक्सरमध्ये बारीक झालेला आहे। आता लहान मुलांसाठी आपण हे बनवत आहोत म्हणून यात आपण नारळाचं पाणी घालणार आहे, जेणेकरून हे वाटण अगदी मलईदार होईल। लक्षात ठेवा, आपल्याला याची एकदम फाईन पेस्ट करायची आहे। पहा परत मिक्सरमध्ये काढून घेतलं, किती छान अशी फाईन पेस्ट आपली तयार झालेली आहे। आता पुढचं म्हणजे आपण इथे चुलीवरती एक कढई गरम होण्यासाठी ठेवलेली आहे। यामध्ये आपल्याला 2 वाटी दूध यामध्ये घालायचं आहे। हे दूध आपल्याला छान उकळून द्यायचं आहे। दूध गरम करताना ते सतत ढवळत राहायचं, जेणेकरून ते खाली लागणार नाही आणि त्यावर जाड साय येणार नाही। लहान मुलांसाठी आपण जेव्हा घरी आईस्क्रीम बनवतो तेव्हा दूध चांगलं उकळून घेतल्यामुळे आईस्क्रीमला नैसर्गिक दाटपणा येतो आणि त्यात पाण्याचे अंशही राहत नाहीत। आता मी इथे दुसऱ्या वाटीमध्ये 1 वाटी दूध घेऊन त्यामध्ये 1 चमचा कॉर्नफ्लॉवर घालून आपल्याला ह्याची छान अशी पेस्ट बनवून घ्यायची आहे। ज्या वाटीने आपण दूध उकळण्यासाठी 2 वाट्याचं प्रमाण घेतलेलं होतं, त्याच वाटीने आपल्याला 1 वाटी इथे थंड दूध घेऊन त्यामध्ये 1 चमचा कॉर्नफ्लॉवर आपण मिक्स केलेलं आहे। आपलं दूधही इथे छान असं उकळून मस्त असं घट्ट झालेलं आहे। आता आपण यामध्ये चवीनुसार आपण साखर घालणार आहोत। मी इथे 2 वाटी साखर घातलेली आहे। छोट्याल्या 2 वाट्या मी इथे साखर घालत आहे। आपल्याला जेवढं गोड आईस्क्रीम करायचं आहे तेवढं आपण यामध्ये करू शकतो। 2 वाटी म्हणजे अशा प्रमाणामध्ये 4 चमचे मी इथे साखर घातलेली आहे। ती आता आपण छान असं वितळून घेऊया। आता यामध्ये ही पेस्ट हळूहळू उकळत्या दुधामध्ये सोडूया। कॉर्नफ्लॉवर टाकल्यामुळे दूध लगेच घट्ट व्हायला सुरुवात होईल। बघा दुधाला किती छान क्रीमी टेक्स्चर आलेला आहे। यामुळे आईस्क्रीम एकदम सॉफ्ट बनते आणि तोंडात टाकल्या विरघळते। आपण हे मिश्रण घट्ट होईपर्यंत 2 ते 3 मिनिटं मंद आचेवर शिजवून घेऊया। पहा या पद्धतीने हे दुधाचं मिश्रण तयार झालेलं आहे। हे आता आपण थंड करून घेऊया। आता आपली शेवटची आणि सर्वात महत्त्वाची स्टेप, हे नारळाची पेस्ट आणि कॉर्नफ्लॉवरचे घट्ट झालेले दूध, आपण या दोन्ही गोष्टी आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये एकत्र करून घेणार आहोत। आता हे दोन्ही मिश्रण आपण 1 ते 2 मिनिटे फिरवून घेणार आहोत। असं केल्यामुळे नारळ आणि दूध एकमेकांना छान एकजीव होतात आणि आईस्क्रीमला अतिशय मलाईदार आणि फफी टेक्स्चरही मिळते। पहा हे कॉर्नफ्लॉवरचे दूध किती छान असं घट्ट झालेलं आहे। आपण हे दोन्ही यामध्ये एकदम एकजीव करून घेणार आहोत। बघा किती छान फेस आलेला आहे आणि मिश्रण किती स्मूथ झालेलं आहे। यात नारळाचा नैसर्गिक सुवास खूप छान येतोय। अशा प्रकारे मिक्सर मधून बारीक केल्यामुळे आईस्क्रीममध्ये बर्फाचे खडे तयार होत नाहीत, जे लहान मुलांच्या घशासाठी अगदी सुरक्षित आहे। आता आपण ही आईस्क्रीम एका वेगळ्या आणि नैसर्गिक पद्धतीने सेट करणार आहोत। आपण जे नारळाचे 2 भाग केले होते त्याचा कवचाचा वापर आपण बाउल म्हणून करणार आहोत। बघा या नैसर्गिक कवचात आईस्क्रीम सेट केल्यामुळे त्याला एक वेगळेच ताजेपणा येतो। अशा प्रकारे सर्व केल्यावर लहान मुलांना तर ते बघून खूपच मज्जा येईल। त्यांना वाटेल की ते थेट झाडावरून तोडलेले ताजे नारळच खात आहेत। आणि जर तुमचे नारळ फोडताना हे कवच तुटले असतील तर सगळ्यात सोपा उपाय म्हणजे एक डब्यामध्ये सुद्धा तुम्ही हे आईस्क्रीम सेट करू शकता, नाहीतर तुम्ही एका ग्लासामध्ये सुद्धा ही आईस्क्रीम सेट करू शकता।
इथे माझे दोन्ही नारळाच्या कवचामध्ये आईस्क्रीम सेट झालेली आहे आणि मी बाकीचं उरलेलं एका ग्लासामध्ये ही आईस्क्रीम सेट केलेली आहे। आता ही आईस्क्रीमची कवच आपण 7 ते 8 तासांसाठी किंवा रात्रभर फ्रीजमध्ये सेट व्हायला ठेवूया। कवचात असल्यामुळे आईस्क्रीमला बाहेरचा वास लागत नाही आणि ती थंड राहते। तर मैत्रिणींनो, 7 ते 8 तासानंतर आपली नारळाची आईस्क्रीम एकदम परफेक्ट सेट झालेली आहे। तुम्ही पाहू शकता नारळाच्या कवचात ही आईस्क्रीम किती नॅचरल आणि सुंदर दिसते, अगदी मलईदार, मऊ आणि चवीला तर अप्रतिम। विशेष म्हणजे यात आपण कोणतेही बाहेरचे केमिकल्स वापरलेले नाहीत, त्यामुळे तुम्ही तुमच्या लहान मुलांना हे हक्काने खायला देऊ शकता। ही रेसिपी तुम्ही घरी नक्की ट्राय करून पहा। तुमची मुले बाहेरची आईस्क्रीम विसरून हीच मागतील याची मला खात्री आहे। तुम्हाला आजचा हा माझा व्हिडिओ आणि नारळ उकळण्याची ट्रिक कशी वाटली हे मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा। जर तुम्हाला रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, तुमच्या मित्रमैत्रिणींसोबत शेअर करा आणि अशाच अस्सल घरगुती रेसिपीज पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। वेळ काढून माझा व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुम्हा सर्वांचे मनापासून आभार। पुन्हा भेटूया अशाच एका नवीन आणि चविष्ट रेसिपीसह। तोपर्यंत खात राहा आणि आनंदी राहा। धन्यवाद।